वाटतंय खड्ड्यांचा रस्ता कसे दिसताय खड्डे? चुकीचं कारण एवढा टॅक्स भरतो आपण. बरोबर आहे. टॅक्स भरल्यानंतर आपल्याला नगरपालिकेची जेवढी सेवा द्यायला पाहिजे आणि नगरसेवकाची सुद्धा जबाबदारी आहे सर. पण का बरं होत नसेल? का बरं खड्डे होतात? पैसे खातात, दुसरं काही नाही. पैसे खातात, दुसरं काय? अरे हे पैसे खातात, दुसरा काय? आणि कॉन्ट्रॅक्ट देणारे सुद्धा पैसे घेतात, हा. अधिकारी सुद्धा पैसे घेतात. कॉन्ट्रॅक्ट घेणारा पैसे खातो, अधिकारी पैसे खातात, शिवाय काम होत नाही. लाचेशिवाय काम होत नाही. ही जिवंत प्रतिक्रिया रस्त्यावरची सामान्य माणसाची. यांची आमची ओळख नाही. ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही. असं वाटतंय खड्डे ते बुजवायला हवे. पण कशामुळे होतात असं वाटतं तुम्हाला? भ्रष्टाचारामुळे खड्डे होतात. कोण कोण भ्रष्टाचार करतात असं वाटतं तुम्हाला? खालपासून तर वरपर्यंत खालपासून तर वरपर्यंत सगळे भ्रष्टाचार करतात. चैनाची ती चैन आहे, चैन. लोकांनाही कळलं चैन पद्धतीने भ्रष्टाचार होतो. यस, थँक्यू. खड्ड्याचा रस्ता कैसे लगता है? ये गड्ढों का रास्ता खराब लग रहा है. क्यों होता होगा ऐसे? गड्ढों के रास्ते क्यों बनते होंगे? क्यों बनते होंगे? हे सगळे रस्त्यावरचे जे खड्डे ना, हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहे. हे आता काही लपून राहिलेली गोष्ट नाही. हे भ्रष्टाचाराचेच अड्डे. आता जिवंत प्रतिक्रिया घेतल्या रस्त्यावरच्या लोकांच्या. ते म्हणतात खालपासनं वरपर्यंत भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये अधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, आयुक्त आहेत, बांधकाम विभागाचा इंजिनियर आहे, सिटी इंजिनियर, सगळे लोक पैसे खातात त्याच्यात. आणि म्हणून या पद्धतीचे रस्ते आमच्या पदरात पडतात. आम्ही खूप आभागी आणि कपाळकरंटे आहोत की आमच्या देशातच, आमच्या देशातलेच नागरिक, आमचेच भाऊबंद हे पैसे खातात. हे खरे देशद्रोही आहे. तर या लोकांना मला विनंती करायची, हे भ्रष्टाचारी लोक ज्यांचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांनी यांना घरात घेणं बंद करा. यांच्या पोराबाळांचे लग्न होऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, होत असेल ना तर काड्या घाला. त्याच्याशिवाय यांच्या टाळके ठिकाणावर येणार नाही आणि समाजामध्ये यांना बदनाम करा.